पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरातील राजकीय वातावरण पूर्णतः ढवळून निघालंय. संस्कृती, शिक्षण आणि प्रबोधनाची ओळख असलेल्या नाही पब असेल बार असेल त्याच्यावर मी बोलतोय. मी एवढं बोलून सुद्धा पुणेकरांना लक्षात काय येईना का भारतीय जनता पार्टीच्या लोकांना बारमधलेच उमेदवार दिलेत माझ्या मुलाच्या समोर. बारमध्ये डान्स करणारे फोटो माझ्याकडे तेच उमेदवार दिलेले आहेत. त्यामुळे आता ह्यांना काय करणार आहे? एवढा डोकं एकटा दंगेकर काय करणार? एकटा डोकं आपटत फिरतो पुणेकरांसाठी. आणि ही सगळी सिस्टीम बिअर बारवाल्यांच्या पबवाल्यांच्या खिशात हातात हात घालून मला विरोध करतात. पण मी लढणार आहे, शेवटी लढणार कार्यकर्ता आहे. पण हे यांनी पबवाल्यांनाच उमेदवारी दिली, ही अशी परिस्थिती. नाही त्याला मी घाबरत नाही. सिस्टीम ही मोठी असते, सिस्टीम ही पैशावाली सिस्टीम असते. 2 नंबरवाले असतात, हे अडचण मला त्याची काही फिकर नाही. त्याला मी घाबरतच नाही. कारण शेवटी गुन्हेगारी मुक्ताचा नारा रवी धंगेकरांनी दिला, पब मुक्तीचा नारा धंगेकरांनी दिला, सक्षम पुणे स्वाभिमानी पुणे धंगेकरांचा नारा, आणि तो पुणेकरांचा नारा आहे. त्यामुळे हे सगळं ह्याच्या मला त्रास बी त्याला मी ते सवय होऊन गेली मला. आता मग मी दादांचे बी फोटो टाकलेत ना, आज बघितलं असेल तुम्ही माझं. हे बघा की तुम्ही केलं ते पुण्य, दुसऱ्यांनी केलं ते पाप, असं नाही होणार. पुणेकर सक्षम आहेत, योग्य विचार करतील आणि लढणाऱ्या कार्यकर्त्याच्या मागे उभे. मध्ये डान्स बार विरुद्ध धंगेकर अशी ती निवडणूक होणार आहे. डान्स बारमधले पाठिंबा देणारे उमेदवार समोर आहेत आणि पुणेकरांचा आवाज म्हणून धंगेकर रस्त्यावर आहेत. तर आमची निवडणूक डान्स बार विरुद्ध धंगेकर अशी होणार आहे. बीडकर धंगेकर निवडणूक होणार नाही. बीडकर डान्स बार विरुद्ध धंगेकर ही निवडणूक होणार आहे. आणखी एक लढत आहे लक्षवेधी, धंगेकर विरुद्ध आंदेकर. धंगेकर गुन्हेगारीला विरोध करणारा कार्यकर्ता म्हणून पुणेकरांनी नोंद घेतली. धंगेकर लढणारे आणि कोणाला विरोध नाही, पण गुन्हेगारीला प्रवृत्तीला विरोध सगळ्यांचाच असणार. काय आवाहन करायला शेवटी मतदारांना पुण्याच्या? तिसरा डोळा उघडायचा आणि सक्षमपणे मतदान करायचं आणि योग्य उमेदवाराला मतदान करा. कारण जेणेकरून भविष्यामध्ये तुमच्या सुखदुःखाला येणाऱ्या कार्यकर्त्याकडे लक्ष ठेवा.